पुण्यात एकाच आठवड्यात 2 मर्डर झाले आहेत. काल एका माजी नगरसेवकावर रात्री गोळीबार करण्यात आलाय. दुर्दैवी आहे की शिक्षणाची माहेर असलेली आणि संस्कृतीचा एक जतन करणारा जर शहर पुढचा जर असेल तर पुन्हा शहर आणि जिल्हा होता. ज्या पद्धतीने कोयता गँग, ज्या पद्धतीने अंडरवर्ल्डची लोक, या सर्व गोष्टीची ऍक्टिव्हिटी वाढतात आणि स्वाभाविकच आहे. कारण मंत्रीच जर गुंडांचं स्वागत घेत असतील किंवा त्यांच्याकडनं सत्कार घेत असतील, त्यांच्याकडे जाऊन चहा पाणी करत असतील, त्यांच्याबरोबर बोलत असतील, तर अशा गोष्टी हे होणं दुर्दैवाने स्वाभाविक यासाठी आहे कारण कायदा सुव्यवस्थेची भीतीच राहिली नाही. आणि आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरती निवळ हल्ला नाही तर त्याला ठार मारण्याची हिंमत होते आणि मग पोलीस सांगतात नाही हे अंतर्गत वाद आहे. पण अंतर्गत वाद मध्ये पिस्तूल आले कुठनं, एवढे हत्यारं आले कुठनं, त्याचे रिसोर्सेस काय. मग जर एवढे हत्यारं जर पुणे शहरामध्ये अशा लोकांना सरळ मिळत आहेत, मग कायदा सुव्यवस्था या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राहिलेलाच नाहीये. म्हणून हा प्रश्न निर्माण होतोय तर या पुन्हा शहर एक नाही संपूर्ण राज्यामध्ये हडपसरला एकाची हत्या झाली. ही जी घटना एक घटना होते तर दुसरी घटना होते, अनेक अशा घटना वाढत चालले. म्हणून हे दुर्दैवी आहे. म्हणून कायदा सुव्यवस्था राहिल्याने हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला.